हिमाचलमध्ये हिमालयन घेऊन सगळेच फिरतात. आम्ही अजून क्रेझी करायचं ठरवलं. 700 रुपये देऊन स्कूटी रेंट केली आणि सिसू व्हॅलीला निघालो. मजा बंकस नंतर सेफ्टी फर्स्ट म्हणून हेल्मेट पहिलं घातलं. सचिनचा आमच्याबद्दलचा रिस्पेक्ट खूप वाढला. आजूबाजूला बघून वाटलं डोंगलाच्या ठिकाणी गेलाय का? डोंगलाच्या ठिकाणी. मम्मीला सांगितलं तू पापलेट करकरीत फ्राय करायला घे. आम्ही अटल सेतून अर्ध्या तासात घरीच पोहोचतोय. ती म्हणाली काय ग, इथे फक्त आम्ही गुणी मुंबईकर स्पीड लिमिट फॉलो करत होतो. टनल क्रॉस केल्यावर अगदी सॅनॉक मधून मिरामार मध्ये आल्यासारखं वाटलं. दर 5 मिनिटांनी वाव बोलल्याशिवाय इथून पुढेच जाता येत नाही. तुम्ही प्रयत्न करून बघाच एकदा. मध्येच आम्ही एका दुकानात थांबलो. तिथे समजलं कोल्ड्रिंक पेक्षा इथलं पाणी जास्त थंड आहे. 20 रुपयात काम झालं. त्या काकू म्हणाल्या पाठची चेनाब नदी पुढे पाकिस्तानला जाऊन मिळते. मनात आलं बॉटलमध्ये रफच्या भाषेत काहीतरी सणसणीत निरोप पाठवावाच शेजाऱ्या. आपल्या जवळच्या लोकांना बीटी बसलीच पाहिजे असे जवळपास 100 फोटो काढले. खरंच सांगते असा लँडस्केप याआधी मी कधीच पाहिला नव्हता. एका डोंगरावर मॉनेस्ट्री बघितली. तिथला रस्ता केडीएमसीच्या रस्त्यांपेक्षा थोडा कमीच खडबडीत होता. इथे पोहोचल्यावर वाटलं आपला डिसिजन नेहमीच चुकत नाही. नाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता, थंड वारा, व्हायब्रंट रंग, इथे सगळं होतं. परत येताना आम्ही सोलन व्हॅलीला थांबलो. दुसऱ्यांना पॅराग्लायडिंग करताना बघण्यात काय मजा आली म्हणून सांगू. आम्ही पण करणारच होतो. तितक्यात दादांची आठवण आली. पानचट चहा आणि ब्रेड पकोडा खाऊन आम्ही घरी आलो.